तर कमेंट इतक्या भारी भारी केल्यात तुम्ही ना. तर बेबी प्लॅनिंग कधी करणार आहे किंवा म्हणजे भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला आता मी पुढे सांगणार आहे. तर तुमच्या कमेंट्स उत्तर तुम्हाला भेटून जाईल. तर बेबी प्लॅनिंग कधी करणार आहे आणि आता झालेत ना सोनूला इतके दिवस. यूट्यूबचं पेमेंट किती येतं आणि मला यूट्यूबचं पेमेंट येतं का, महिन्याला येतं का? मागच्या महिन्यातलं माझं यूट्यूब पेमेंट किती झालं, म्हणजे जास्तीत जास्त व्ह्यूजवरती ते डिपेंड असतं. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल. जसे की तुम्हाला सांगितलं, पहिलं आतमध्ये घरात शूट घेत होते पण व्यवस्थित दिसत पण नव्हता आणि माझा आवाज पण येत नव्हता. मग म्हटलं चला आपण इकडे जाऊन शूट करूया, थोडंसं तुम्हाला पण वेगळं वाटेल. तर ते सगळं झालं आहे शांत म्हणून इकडं आले आणि म्हटलं चला इथं बसून व्हिडिओ बनवूया. आणि खरंच व्हिडिओ बनवणं लय अवघड असतं ना. कमेंट करणाऱ्यांना किंवा बोलणाऱ्यांना खूप सोपं वाटतं, पण एकदा एक करून बघा, जास्त नाही म्हणत, एक व्हिडिओ करून बघा, मग तुम्हाला कळेल. इथं आले तर इथं पण आली बघा वाजवणारी कोंबडी. काय पानं वाजव कारण पाला लय पडलाय, तुम्हाला दिसतच असेल मागं. तर जाऊ द्या, जास्त वेनाला होता. आपण आपल्या मेन ब्लॉगला सुरुवात करूया. थांबल्यावरून तुम्हाला समजले आपला आजचा व्हिडिओचा विषय काय आहे. कारण हा ब्लॉग थांबवला होता, होत नव्हतं शूट करणं. पण मी जसं सांगते ना, प्रत्येक गोष्टीची वेळ लागते, सगळ्या गोष्टी तेव्हाच होतात नाहीत. तर आता ती वेळ आलेली आहे आज. तर चला जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया. प्रश्न मी वहीवरती काढून ठेवलेत. किती प्रश्न आहेत माहिती आहे का? 16 प्रश्न आहेत, 16. माझ्याकडं मोबाईल नाही आहे दुसरा, त्यामुळे मी ह्याच्यावरती काढले. तर असं चला जाऊ द्यात. सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जाणार आहे, कारण सगळ्यांनाच हा प्रश्न आहे. म्हणजे जो मी ह्याचा व्हिडिओ टाकला होता ना होम टूरचा, त्यालाच मला भरपूर सारे तोच कमेंट आले होते की तू कोणत्या गावचे आहे. तर मी सगळ्यांना सातारा जिल्ह्यातून असे कमेंट सांगितल्या होत्या, म्हणजे कमेंटला रिप्लाय दिला होता. म्हणजे मी सातारा सांगते, पण मी ना सातारा जिल्ह्यातून आहे आणि खटाव तालुक्यातून आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते आहे. आता याला मी म्हणजे आता कसं बाकीचे कमेंटला असं केलं की कोणी ती कमेंट केले असं नाव घेतले, पण ही कमेंट म्हणजे हा प्रश्न सगळ्यांनी केला होता. सगळ्यात जास्त विचारला जाणारा हाच प्रश्न होता की तू कोणत्या गावच्या आहे. त्यामुळे ह्याला मी काय नाव वगैरे दिलं नाही. तर मी सातारा जिल्ह्यातून खटाव तालुक्यातून, हे माझं सासर आहे. आता ते छोटंसं गाव आहे, ते गावाचं नाव सांगत नाही, कारण आपली काहीतरी काय म्हणते प्रायव्हसी किंवा सिक्युर असतं ना, ते त्यासाठी मी ते नाही सांगत. तर मी खटाव तालुक्यातून आहे आणि सातारा जिल्ह्यातून आहे. ते जास्त मोठं गाव नाही, छोटं गाव आहे, पण मला योग्य नाही वाटत सांगणं, त्यामुळे मी नाही सांगत. आणि जर कोणाला म्हणजे माहीत पाहिजे असं वाटतं ना, तर मला इंस्टाला मेसेज करा, तेव्हा मी तिथं सांगेन, पण असं नाही सांगू शकत. तर आपण तो कॉमन प्रश्न होता. आता पहिला प्रश्न घेऊया, जो निकिता ताईंनी विचारला आहे की म्हणजे भरपूर जणांनी हा पण प्रश्न विचारला आहे, पण कम्युनिटी पोस्टला जे आहे ना ते सांगते मी. निकिता ताईंचा प्रश्न आहे की सेकंड बेबी प्लॅन कधी करणार आहे. तर हे मला सगळेच विचारतात बरं का, पण ते ताईंनी धाडस केलं की पोस्टला ते विचारलं होतं. असं काही आमचं ठरलेलं नाही. म्हणजे सोनू आम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आधी, म्हणते ना आता करिअर करायच्या आधी सोनू झाली होती आम्हाला, पण आता वाटतं की घर सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग बेबी प्लॅन करायचं किंवा नाही पण करायचं. असं आम्हाला अपेक्षा नाही की आम्हाला दुसरं पाहिजे म्हणून. पण बघू आता, ती पुढची गोष्ट आहे, ती होईल ना होईल हे आपल्या हातात नसतं ना. पण सध्या तरी नाही, घर बांधू सगळ्या गोष्टी करू ना, तेव्हा त्याचा विचार करू किंवा नाही पण करू. आम्हाला दुसरा बेबी नकोच आहे. आता सांगते नको आहे. आणि पण हा प्रश्न केला म्हणून सांगते की जर घर बांधलं तर विचार बदलले तर होऊ शकतं. उड्या बनवते म्हणून मी झाली तुला. दुसरा प्रश्न आहे प्राजक्ताताईंचा. ताई, जर यूट्यूबमधून छान पेमेंट मिळायला लागलं तर तू त्या पैशातून काय करशील? पहिली तुझी काय मोठी गोष्ट आहे घ्यायची इच्छा आहे? घ्यायचं काही नाही आहे, घ्यायचं होतं ते घेतलं आहे मी. असं पहिल्या दुसऱ्या अशा पेमेंटमधनं जे घ्यायचं होतं ते घेतलं आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट मला करायची आहे ना, ते खरंच माझं घर आहे आणि मला माझं स्वतःचं हक्काचं घर पाहिजे, एवढंच. मग ते छोटं असो मोठं असो, मला फक्त पक्कं घर पाहिजे, चांगला निवारा पाहिजे, हीच माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे. आणि मी सगळं थोडं त्यासाठीच करत असते. म्हणजे यूट्यूबवरती येण्याचं माझं काय मकसद असेल ना, तर तेच आहे की मला घर बांधायचं आहे. हे माझं सगळ्यात मोठं यूट्यूबवर येण्याचं आहे. कारण नवऱ्याच्या पगारातून फक्त गरजा भागवू शकतात, हाऊस माऊस नाही होऊ शकत किंवा मोठी स्वप्न नाही पूर्ण होऊ शकत. म्हणून मी यूट्यूबवर आले होते. तर माझं तेच स्वप्न आहे आणि मला ते करायचं आहे आणि मला ते करून दाखवायचं आहे. आणि म्हणजे अशी पण कमेंट होती की तुम्ही घरकुल्ला वगैरे जे भेटताना शासनाकडून त्याला नाव द्या.
तर दिलं आहे, म्हणजे कधी येईल कधी नाही हे माहिती नाही. आणि आम्ही हेच ठरवलं की आता ते जर आलं आम्हाला तर आम्ही त्यात थोडे अजून पैसे घालून आम्ही चांगलं घर बांधू. आता आमच्या बजेटनुसार आम्ही 1-2 खोली बांधू शकलो असतो, पण नाही. आता जेव्हा ते घरकुल येईल तेव्हा मग त्यात थोडे पैसे घालून चांगलंच बांधायचं, कारण घर आणि लग्न एकदाच होतं आणि तेवढ्या हौसमौसाने एकदाच होऊ शकतं. एकदा जर आम्ही साधं घर बांधलं ना तर नंतर ना आमची इच्छा नाही होणार की याला नीट करावं किंवा अजून एकदा बांधावं म्हणून. त्यामुळे थोड्या दिवसासाठी थांबलो आहे आम्ही. अजून किती दिवस थांबतो असं नाही, पण माझं म्हणणं आहे की मी तर माझ्या मिस्टरांना म्हणत असते, आम्ही जेवढे आता खोलीत राहतो ना, 4 पानांची खोली आहे, म्हणजे ते 4 पत्र्याची पानं आहे ती, तेवढं आपण करून घेऊया घर आपलं होस्तोपर्यंत किंवा घरकुली असतोपर्यंत, म्हणजे ते पक्का निवारा होईल. कारण पावसाळ्यात लई त्रास होतो, उन्हाळ्यात पावसाळ्यात वाऱ्यामुळं का नाही पत्रा ही हालत असतो या. तर काय माहिती ते इतकं मनावर घेत नाही. मग त्यांचं पण म्हणणं असं असतं की एक खोली बांधली की आपल्याला मग घरकुलची काय गरज आहे, झालं असं होऊन जातं. तर प्राजक्ताताई, तुम्हाला माझ्या तुमच्या कमेंटचं उत्तर भेटलं असेल की मला घरच बांधायचे आणि हेच माझं स्वप्न आहे. मला तर चांगलं पेमेंट भेटायला लागलं ना तर लवकरात लवकर न घरकुलची वाट बघता आम्ही घर उभं करू. तिसरं प्रश्न आहे मयुरीताईंचा. नाही कोणाचा आहे माहीत नाही बरं का तो प्रश्न, मी नाव नाही लिहिलेलं. यूट्यूबचं पेमेंट येतं का? तर हो, यूट्यूबचं पेमेंट माझं येतं आहे. हा पण मला कॉमन विचारलेला जाणारा प्रश्न आहे. प्रत्येक व्हिडिओ खाली 1-2 तरी कमेंट असतात की यूट्यूबचं पेमेंट येतं का? तर हो, मला यूट्यूबचं पेमेंट येतं आणि हे लपवण्यासारखं नाही आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला माझं यूट्यूब पेमेंट आलं, मी नव्हतं सांगितलं, कारण मला नाही सांगू वाटलं. काही कारण होतं त्याचं, मी तेव्हाही सांगेन. पण खरं आहे, मला यूट्यूबचं पेमेंट येतं आता, म्हणजे वर्ष झालं असेल आता येते यूट्यूबचं पेमेंट बरं का. चौथा प्रश्न आहे मयूरताईंचा, यूट्यूब पेमेंट शेअर करणं. होय, माझं ह्या महिन्यातलं यूट्यूब पेमेंट येईल ना आता फेब्रुवारीतलं, म्हणजे 22-23 तारखेला जेव्हा येतं ना तेव्हा मी नक्की करेन की किती आलं काय, आणि पहिले यूट्यूबचं पेमेंट पण सांगेन की किती आलं होतं. तिथनं तर मग सुरूच झालं होतं माझं पेमेंट. तर मयुरीताई, मी नक्की ह्या महिन्यातच शेवट म्हणजे 25-26ला येऊन जातं ना पेमेंट, तेव्हा मी शेअर करेन माझं यूट्यूब पेमेंट ह्या महिन्यातलं किती आलं ते. प्राजक्ताईंचा डबल प्रश्न आहे की जाऊ दीर सासू सासरे बोलत नव्हते ना तुझ्याशी, परत रिटर्न याच घरात का आला? यूट्यूब पेमेंट किती वेळा आलं तुझं आणि किती येईल मागच्या महिन्याचं? असं काही नाही आहे की जाऊ दीर बोलत नव्हते, फक्त काही क्षुल्लक कारण असतं, अबोला असतो ना असं झालं. म्हणजे सगळ्यांसंग बोलायचं, फक्त कसं म्हणतात त्या ऐकणं आणि कानानं ऐकणं डोळ्यानं बघणं ह्याला फरक असतं. ह्याचं त्याचं ऐकून मग ते थोडंसं झालं होतं. काही दिवस नव्हतं बोलत, भांडणं वगैरे काही नव्हती बरं का, पण काही दिवस नव्हतं बोलत, जे खरं आहे ते आहे. नंतर ना अचानकच सगळं सॉल्व्ह झालं, सगळे बोलायला लागले, मग बोलायला लागलं. भांडण नाही कधीच नाही झालं आमचं, अजून भांडण नाही झालेलं ना कुठल्या गोष्टीवरनं ना कशावरनं. फक्त काय माहिती अचानकच आम्ही बोलायचं बंद झालं होतं. आणि दुसरी गोष्ट, सासू सासरे तर ते कामापुरते बोलतात, नंतर न बरोबर आपल्याला लांब करतात. असं आहे ते, त्यांच्या मनाची मालक आहे ते, जेव्हा म्हणाले तेव्हा बोलतात, नाही तर नाहीत बोलत ते. आणि रिटर्न या घरात आलो तर आम्ही ना, मी ह्याच्या आधी पण सांगितलं की तुम्हाला, वाजवू नको ना बाळा, आम्ही इथून काही भाड्याच्या रूममध्ये राहायला म्हणून गेलो नव्हतो. यांना काम होतं जे माळशिरसमध्ये होतं, आणि 1-2 वर्ष तिकडंच काम राहणार होतं. आणि तिकडं म्हणजे सगळ्या फॅमिलीलाच घेऊन गेले होते. येऊन जाऊन करणं सुखाचं नव्हतं, म्हणजे जायलाच 11-12 वाजता त्या, संध्याकाळी यायला 10-11-12 वाजता त्या. मग हे म्हणलं आपणच जाऊन तिथं राहूया, म्हणजे साहेबांनी सांगितलं, खोली वगैरे त्यांनी बघून दिलेली, पण यांची इच्छा नव्हती इथून जाण्याची. त्याचं पण काही कारण होतं त्यासाठी. मग पसारा तर आम्ही घेऊन गेलो, पण नाही गेलो तिथनं, मग आम्ही तिथंच राहिलो, दुसरीकडे राहिलो, पण घरी आलो नव्हतो. यूट्यूब पेमेंट किती वेळा आलं आहे, म्हणजे झालं असेल आता हे तिसरं असेल ना यूट्यूब पेमेंट. जास्त नाही आता आलं मला, कारण मी यूट्यूब म्हणजे व्हिडिओ बंद केलेले ना. जर व्हिडिओज नाही आहे तर व्ह्यूज नाही आहेत, सगळं बंदच असं होतं. तर आता मला कंटिन्यू आहे, म्हणजे माझे डॉलर थटले होते ना ते आता मला जास्त डॉलर झालेत माझे, त्यामुळे आता 2-3 महिन्याचं एकत्र पेमेंट पडेल मला, असं आहे. मागच्या महिन्याचं जे जानेवारीचं पेमेंट असतं ना ते फेब्रुवारीमध्ये येतं, फेब्रुवारीचं मार्चमध्ये असं येतं. तर आता जानेवारीचं पेमेंट आहे ना ते मला फेब्रुवारीच्या एंडिंगला येणार आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगेनच ते किती आलं म्हणून. सीमाताई, साडी कशी नेसते तू, त्यावर व्हिडिओ बनव. तर हो, बनवल बरं का मी. मला भरपूर जणांनी विचारले तू साडी छान नेसते म्हणून, इकडे साडी छान नेसते म्हणून त्याच्यावरती व्हिडिओ बनव. तर हो, बनवेल मी त्याच्यावरती व्हिडिओ. बनवला होता माझ्या पहिल्या चॅनलवरती, पण आता बघू ह्याच्यावरती पण बनवेल मी. काजलताईंचा 7वा प्रश्न आहे, पेमेंट किती येतं यूट्यूबचं
व्हिडिओ कंटिन्यू ठेव, खूप छान असतात व्हिडिओ, गावाकडचं बघायला मिळतं खूप छान. तर यूट्यूबचं पेमेंट कमेंटसाठी धन्यवाद बरं का, सगळ्यांना बोलायचं राहिलं कमेंटसाठी धन्यवाद. तर यूट्यूबचं पेमेंट काय फिक्स नसतं, आपल्या व्ह्यूजवर असतं, कधी महिन्याला कमी जास्त, म्हणजे कधी कमी कधी जास्त असं होत असतं. आणि व्हिडिओ तर आता कंटिन्यू ठेवणार आहे मी, आता बंद नाही करणार, कारण तुमचा सपोर्ट आहे ना, त्यामुळे तर बंद नाही करणार. आधी सपोर्ट नव्हतं त्यामुळे कुठंतरी मन खचायचं की राहू दे यार, व्ह्यूजच येत नाही तर कशाला बनवायचे व्हिडिओ, असं व्हायचं. पण आता कंटिन्यू करणार आहे मी, अजिबात स्टॉप नाही घेणार. आठवड्यात एखाद दिवस असेल सुट्टी, पण असं कंटिन्यू नाही बंद करू शकत मी. काय होतं, आणि गावाकडचे व्हिडिओ बघायला छान वाटतात. तर हो, मला पण इकडेच बनवायला आवडतं, मला तिकडे व्हिडिओ बनवायला आवडत नव्हतं. आणि मी म्हणजे सगळ्यात जास्त इथं माझ्या घरीच मला व्हिडिओ बनवू वाटतं. जर मी मम्मीकडे गेले ना, तिकडे मला व्हिडिओ शूट करू नाही वाटत, कारण तिथं भरपूर सगळ्या गोष्टी दाखवण्याच आहे, ते असं येतं. पण माझं घर ते माझं नाही राहिलेलं आता. प्रियांका ताईंचा 8वा प्रश्न आहे, काजल तुम्ही एवढं रानातलं काम करू लागता तर तुम्हाला धान्य वगैरे देतात का नाही? जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे मागच्या 3-4 ब्लॉगमध्ये, की नाही देत आम्हाला, आम्ही फक्त करतो, आम्हाला काही भेटत नाही. म्हणजे आम्हालाच असं नाही आहे. आवाज करू नको, तू खाली बस, इथं बस, ही अशी डिस्टर्ब करते मला, इथं बस, चल बस, इथं वाजवू नको फक्त, एकतर माझा आवाज येतो का नाही माहीत नाही तुम्हाला. हा बस. जसं मी सांगितलं आहे तुम्हाला की नाही, आम्हालाच नाही, दीर जाऊ आहेत ना, त्यांना पण धान्य वगैरे ते नाही देत, फक्त कष्ट करायचं एवढंच काम आहे आमचं, बाकी आम्हाला काही नसतं. आम्ही तेही विकत आणून खातात, आम्हीही विकत आणून खातो. तर कोणालाच नाही देत, की असं नाही की मलाच देत नाही ते म्हणून, ते त्यांनाही नाही देत, तेही विकत आणून खाते ते. आणि आम्ही मागत पण नाही, आणि ते मनानं आम्हाला देत पण नाहीत. या त्यांनी मनाला द्यायला पाहिजे की यांनी केलं आहे म्हणून. आता एवढे तर शहाणे आहेत ते, एवढे वय झाले म्हणून एवढे त्यांना काढायला पाहिजे, तर पण त्यांना नाही कळत ते. तसं जाऊ द्यात, नाही दिलं तर नाही दिलं. जिथं सगळे साथ सोडतात तिथं देव असतो ना, आम्ही नाही अपेक्षा करत त्यांची, देव नाही तर नाही देऊ, आपलं कर्तव्य आपण राहायचं, म्हणजे मदत वगैरे करत राहायची. हां, 9वा प्रश्न आहे निकिता ताईंचा, टी शर्ट घालते तू, सासू बोलत नाही का? कारण गावाकडे साडी घालावी लागते ना, त्यामुळे विचारलं. सॉरी, राग आला असेल तर नाही, सॉरी म्हणजे राग आला असं काही नाही आहे. मी पोस्ट त्यासाठी केलेली, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, गपना. राग वगैरे काही नाही मला आला. टी शर्ट घालते तर मी असं दिवसभर कंटिन्यू घालत नाही बघा, खरं सांगते. रात्रीची कधीतरी घालते, आणि ते पण सकाळ उठून चेंज करते आणि मग स्वयंपाक वगैरे करायला लागते. असं काही नाही की मी दिवसभर ते घालून वावरते. रात्रीचं जरी घातलं आणि सकाळ जरी मी बाहेर आले तर त्याच्यावरती स्वेटर वगैरे घालून येते, जेणेकरून दिसू नाही म्हणून. नाहीतर आमच्या घरात ड्रेसवरनं महाभारत होतं, शर्ट घातल्यानंतर तर वेगळाच ड्रामा सुरू होईल आमच्या घरात, त्यामुळं नाही. आणि नाहीच आहे, ड्रेस घालायला पण फक्त माझ्या नवऱ्याची परवानगी असते, बाकी घरातल्यांनी नाही आवडत आहे. पण नवऱ्याला आवडतं म्हणून मी घालते, आणि नाही आवडत घरातल्यांना. तोंडावरती ऊन यायला लागलं आहे माझ्या. आणि हो, हे बरोबर आहे की गावाकडे साडीच नेसावी लागते, आणि सगळ्या बायकांना आपल्या सुनांनी साडी नेसलेलीच आवडते. पण आता काय, आता जमाना तसा राहिला नाही, सगळ्यांना आपल्या मनासारखं आत्ता नाही घालत तर कधी म्हातारं झाल्यावर घालायचं का, त्यामुळे घालतात. गावाकडच्या पण बऱ्याचशा बायका घालते त्या. पण छान होती कमेंट बरं का, भरपूर जणांना हा प्रश्न पडला होता, पण तुम्ही हा प्रश्न विचारला. मी त्यांच्यासमोर घालून कधी गेली नाही आहे, घरातली घरातच वावरत असते, ती पण रात्री फक्त. सकाळी उठून चेंज करते, आंघोळ गेल्यानंतर तर बदललंच जाते त्या कपडे, आणि मी कधी त्यांच्या पुढं घालून आलेले नाही आहे. नाहीतर बघो बेकार हे झालं असतं. 10वा प्रश्न आहे हर्षदा ताईंचा, तुमचं शिक्षण किती झालं आहे? तर माझं शिक्षण 12वी झालं आहे. गपना, माझं शिक्षण 12वी झालं आहे, मी सांगितलं ह्याच्या आधी पण ब्लॉगमध्ये, जास्त नाही तर 12वी बस. 12वी झालं आणि लग्न झालं आहे. 11वा प्रश्न आहे उज्ज्वला ताईंचा, यूट्यूब पेमेंट किती भेटतं? ठरलेलं नसतं ताई, यूट्यूबचं पेमेंट कमी जास्त होत असतं, आपल्या व्ह्यूजवरती असतं ते. तर आता माझे व्ह्यूज पहिल्यापेक्षा सुधारले, त्यामुळं मला वाटतं की आता माझं जास्त होईल. पहिलं जरा कमी होतं, म्हणजे व्ह्यूज तुम्ही तर बघितले कमी होते, आता जरा जास्त आहे, त्यामुळं कदाचित होईल जास्त. आता बघू किती येते, त्याच्यावरती आहे ते. 12वा प्रश्न आहे, व्हिडिओ कसे बनवतात ते दाखव, एडिटिंग पण दाखव. माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही आहे, नाही तर तुम्हाला आत्ता सध्या दाखवलं असते व्हिडिओ बनवते कशी, एडिट करणं. आणि ना, आपण दुसऱ्याला विचारण्यापेक्षा ना, ते ॲप घ्या. मी तुम्हाला ना कमेंटमध्ये पण रिप्लाय दिला आहे. आपली ना पैसे भरून घेण्याची ऐपत नाही आहे कोणती. आता एडिटिंगच्या भरपूर साऱ्या ॲप आलेल्या आहेत, त्या जे पैसे भरून घ्यायचे असतील त्याच्यावरती एडिटिंग पण छान जमते, थंबनेल वगैरे पण छान बनतो. पण आपले एवढे ही नाही आहे की आपण पैसे भरून, आपण अजून
यूट्यूबवरून काही कमवत पण नाही आहे आणि ॲप घ्यायच्या विकत हे नाही बरोबर वाटत. त्यामुळं साधं सिम्पल इनशॉट ॲप घ्यायचं, त्याच्यातून ना आपले छोटे छोटे क्लिप ॲड करायचे आणि आपण समजून घ्यायचं, खटपट करत राहायचं. म्हणजे ना असेच बोगसमध्ये काही व्हिडिओ बनवायचे आणि ते आपल्याला एडिट करायला येतात का बघायचे. भरपूर सारे ऑप्शन असतात तिथे, ते कशासाठी आहे हे जाणून घ्यायचं. दुसऱ्याला विचारण्यापेक्षा स्वतः आपण जाणून घ्यायचं हे कसं असतं कसं नाही. दुसरं आपल्याला सांगणारच, मी तर सांगतेच, पण आपण पण थोडं समजून घेतलं पाहिजे. तर इनशॉट ॲप बेस्ट आहे, त्याच्यातून छान एडिटिंग होतं. त्याच्यावरती नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ बनवायचं नॉर्मल असा कॅमेरा पकडायचा, स्टार्ट करायचं आणि त्याच्यात बघून बोलायचं. एवढं सांगू शकते मी, एवढंच करते. 13वा प्रश्न आहे हर्षदाताईंचा, तुमचं गाव कोणतं? तर माझं गाव खटाव तालुक्यातून आहे आणि एक छोटंसं गाव आहे, पण मी ते नाव नाही सांगू शकत. मी आधी सांगितलं असेल मला वाटते, पण आता नको वाटतं. काय म्हणतात, आपली काळजी आपण घेतली पाहिजे, दुनियाला विचित्र आहे. मी खटाव तालुक्यातून आहे. तुम्ही इंस्टाला असेल ना तर DM करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. एकदम म्हणजे सांगायला मला काय प्रॉब्लेम नाही आहे बरं का. आता तुम्ही म्हणसाल का आता लई करायला लागली ही, पण तुम्ही बघितलं आहे मी आता सोनूला आणायला वगैरे जाते ना, तर किती सुनसान रस्ता वगैरे आहे. तर काळजी आपल्या आपण घ्यायची असते. काही गोष्टी सिक्रेट ठेवलेल्या चांगल्या असतात, त्या सगळ्या गोष्टी नसते त्या शेअर करायच्या सोशल मीडियावरती, म्हणूनसाठी नाही सांगत. नाही तर मला सांगायला खरंच काय प्रॉब्लेम नाही आहे. जर मी आता एका शहरात राहत असते ना, मी सांगून टाकलं असतं, कारण तिथे काही भीती नसती. पण मी एकटी जाते, एकटी येते, मलाही भीती वाटते, मी माणूस आहे त्यामुळे. पण मी खटाव तालुक्यातून आहे आणि तिथे एकदम 10-15 मिनटाचं अंतर आहे गाडीवर गेलं तर, तिथेच मी राहते, लई जास्त लांब नाही राहते. 14वा प्रश्न आहे अशुताईंचा, न्यू होमसाठी काय प्लॅन करत आहात की नाही? मिस्टर काय जॉब करतात? मिनिमम इन्कम? न्यू होमसाठी तसं काही प्लॅन नाही आहे अजून. आम्ही पैसे पण साठवायला सुरुवात नाही केलेली, पण असं बोगसमध्ये प्लॅन सुरू असतात आमचे, असं बांधायचं तसं बांधायचं, हे करायचं ते करायचं. काय म्हणतात, नुसते स्वप्न रंगवणे असलेले प्लॅन असतात आमचे. बघू आता काय म्हणतात, आधीच सगळ्या गोष्टीचं हे करू नाही, ती गोष्ट होत नाही असं म्हणतात ना, म्हणून आम्ही जास्त विचार नाही करत. होईल तेव्हा होईल. आणि इकडे सरली तर इकडे ऊन लागते, इकडे सरली तर इकडे ऊन लागते मला. आलो होय, सोनू म्हणायला लागली चल घरी आता. तर प्लॅन वगैरे अजून आम्ही काही खरंच नाही केलेला बरं का. फक्त आम्ही ठरवलं की 3 खोल्यांचं बांधायचं, जास्त नाही आहे, एवढंच आमचं ठरलं आहे. मग ते कसं होईल कसं नाही हे आम्ही नाही आहे, कारण आम्ही जेव्हा बांधू ना तेव्हा यांचं साहेब आहेत ना, त्यांना आम्ही देणार आहे सगळंच, कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय म्हणतात ना, ते त्यांच्याकडूनच बांधून घेणार आहे. त्यामुळे ते प्लॅन काढतील तसंच असणार आहे. आता बघू कसं होतं आहे कसं नाही आहे, ते त्यांनाच देणार आहे सगळं करायला. मिस्टर काय जॉब करतात? तर ते कन्स्ट्रक्शन साईटमध्ये आहेत, तिकडेच करत असतात. आता आधी ते काम करायचे, पण आता ते सुपरवायझर करतात. म्हणजे आता सुपरवायझर नव्हते ना त्यांच्या कामावरती, मग हे सुपरवायझरची पोस्ट सांभाळतात आणि काम करायची गरज नाही लागत. आता आधी भरपूर काम करावं लागायचं, आता काम करायची गरज नाही लागत. पण आधी सुट्टी एखादी तरी पडायची, पण आता सुट्टी पण नाही भेटत त्यांना, कंटिन्यू काम असतं. जर दुपारपर्यंत जरी सुट्टी घेतली ना, तिथून पुढं त्यांना कामावरती जावंच लागतं, असं झालं आहे. आणि मिनिमम इन्कम आता किती सांगू, जास्त आमची इन्कम नाही आहे. महिन्याला 15-16 हजार रुपये, जास्तीत जास्त 17-18 होतात, जास्तीत जास्त. कमीत कमी म्हणलं तर 12वरती आमचा पगार अडकतो. म्हणूनसाठी तर मी यूट्यूबवरती आले होते, कारण खरंच नवऱ्याच्या पगारात काही भागत नाही आहे. आणि हप्ता असो, भिशा असो, सगळ्या गोष्टी देणं घेणं सगळ्या गोष्टी होत्या, मग आम्हाला काही शिल्लक राहत नव्हतं. म्हणूनसाठी हा मी पर्याय निवडला होता. जास्त इन्कम नाही आहे आमची. मग तिच्या मावशीनं नेत्रा नाव ठेवलं, कारण नेत्रा नाव जास्त कोणाचं नाही आहे, म्हणजे आम्ही तरी जास्त नाही कोणाचं ऐकलं. आणि मला पण छान वाटलं. आमच्या गावात एक पोरगी होती नेत्रा नावाची, ते एकदम नेत्रासारखीच होती, नाजूक नाजूक, तिचं बोलणं, तिच्या केसाच्या नकापर्यंत सेम ती हिच्यासारखीच होती. म्हणून आम्ही हिचं नाव नेत्रा ठेवून टाकलं आणि मला आवडलं तिनं नाव ठेवलेलं. मग आम्ही सगळे सहमत झालो त्या नावाशी. छान म्हणून पण वाटतं. तुम्हाला आवडतं का सोनूचं नेत्रा नाव? मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हॅप्पी आहेस त्यापेक्षा अजून हॅप्पी राहा. थँक्यू. आणि मी खरंच पहिली माझं म्हणणं कशात नव्हतं लागत, म्हणजे मी जास्त दुःखी असायचे, जेवण वेळेवर करत नव्हती, सगळ्या गोष्टी म्हणजे मी कशाच्या टेन्शनमध्ये असायचे मलाच खरंच नाही समजत आहे, मी एवढं काय टेन्शन घेतलेलं. तसं तर होतं घरातल्यांचं बोलणं वगैरे, ते टोचून बोलणं, ह्या गोष्टी टेन्शन होतं.
पण मी आता विचार करते मी काय एवढं टेन्शन घेत होते त्या गोष्टींचं. एका कानानं ऐकायचं आणि एका कानानं सोडून द्यायला पाहिजे होतं, पण बोलणं तसं नव्हतं. मनाला लागतात, मनाला घाव करतात असे शब्द होतं ते. मग ते मी टेन्शन घेऊन बसायचे. पण आता नाही, आता पण मला टेन्शन येतं. एक दिवस मी टेन्शन घेईन, दिवसभर मी टेन्शन घेत, संध्याकाळी जाऊ दे तिकडे, ह्यांचं काय मनावर घ्यायचं असं सोडून देते मी. आणि आता मी तशी झाले. माझा नवरा मला म्हणतोय, कधी बोलायला लागली, काय बोलायला लागली. हा म्हणलं, तुम्ही मला तसं बनायला मजबूर केले. मी आधी खरंच बोलत नव्हती, म्हणजे जेव्हा मला कोणी बोलत तेव्हाच बोलायचे. करण्याचं कधी कधी ऐकून पण घेत होते मी. पण आता मी नाही घेत, कारण जशाच तसे वागायला शिकले मी. ह्यांच्यात राहून ह्यांच्यासारखी झाले मी, उघराट बोलण्यात, ह्या सगळ्या गोष्टी. कारण हे सगळं मी बदलायला हे कारणीभूत आहेत, मी सरळ म्हणते त्यांना. आणि मग काय म्हणलं, तुमची अपेक्षा आहे का मी तुमचं ऐकून घ्यावं म्हणून? नाही, आता नाही घेऊ शकत. झाले की 6-7 वर्ष, अजून ऐकून घ्यायचं आहे तुमचं. शेवटचा प्रश्न आहे, तुमची फॅमिली दाखवणार सासू सासरे. अमोलदादांची कमेंट आहे. तर नाही त्यांना यायला आवडत, तर त्यामुळे मी घेत नाही घेत. त्यांना मोबाईल, मेन गोष्ट मी तुम्हाला सांगते, त्यांना सुनांच्या हातात मोबाईल घेतलेलाच आवडत नाही. म्हणजे सुनांकडं मोबाईल आहे हीच गोष्ट खटकते त्यांना, की अरे सुनांना मोबाईल आहे, ही त्यांना आवडत नाही. मग आम्ही असं करतो, असं व्हिडिओ वगैरे बनवतो, हे तर नाही त्यांना पटत. आणि व्हिडिओमध्ये घेणं तर लांब, फोटो काढायला पटत नाही. जरी आम्ही नॉर्मल एखादा सणसुद्धा असं नवऱ्यासोबत फोटो काढायला लागलो बाहेर येऊन, तरी पण असं म्हणजे बोलणं विचित्र असतं. तर त्यांच्यावर कॅमेरा फिरवणे किंवा धराना तुम्ही ह्याच्यात बोला, ते नाही योग्य. तर मी त्यांना नाही दाखवू शकत, सॉरी. आणि बाकी मग दीर जाऊ तर ते कम्फर्टेबल असतील तर येतील, बघू. अजून आहे ना, मी कंटिन्यू करणार आहे पुढं, जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते येतीलच. तर असे काही प्रश्न होते आणि अजून प्रश्न आहेत, पण ते मी घेतले नाही, कारण ब्लॉग आपला आज ऑलरेडी इतक्या मिनटाचा बनला आहे, तर भरपूर मिनटाचा झाला असता, त्यामुळं नाही घेतला. आणि अजून प्रश्न होतं की मिस्टरांचा पगार किती आहे आणि त्यात तू घर खर्च कसं करते. तर मी ह्याच्या आधी पण दाखवले, पण तेव्हा पगार कमी होता बरं का. आता थोडासा पगार वाढला आहे, त्यामुळं तरी पण पगार वाढलाच नाही ना, उचापती पण वाढलेत, म्हणजे हप्ते वगैरे पण वाढलेत आमच्या सगळ्या गोष्टीचे. म्हणूनसाठी हा पगार पण आम्हाला पुरत नाही आहे. माझं कुठंतरी येतं म्हणून ते भागून जातं, पण खरंच नाही आहे पुरत आम्हाला एवढे पैसे येऊन पण. आणि असं एक गोष्ट सांगायची राहिली, जेव्हा आम्ही ना भाड्याच्या रूममध्ये राहतो ना, तेव्हा आम्हाला सगळं करून, हप्ते भागवून, सगळ्या गोष्टी भागून, किंवा घर भाडं पाणी वगैरे सगळं करून सुद्धा आम्हाला पैसे राहत होते ना. गावाकडे येऊन सुद्धा आम्हाला आता 1 पण रुपया राहत नाही शिल्लक. महिन्याच्या एंडिंगला आम्हाला आठवड्याला पगार असतो ना, आठवड्याच्या शनिवारी पगार झाला का रविवारी आम्ही रिकामा असतो. असं झालं आहे आमची हालत. मग असं वाटतं कधी कधी आम्ही तिकडं होतो ना, तेच बरं होतं. म्हणजे शिल्लक राहत होते सगळ्या गोष्टी, तुम्ही बघितलेच तुम्ही. इथे नाही आहे काय राहते. म्हणजे तिथं गेल्यानंतर बचत करायला कळती ना, की एवढं वेस्ट नाही करायचं, एवढं हे नाही करायचं. पण गावाला कसं बोगस मिळतं, तर बोगस वापरलं पण जातं, सगळ्याच गोष्टी होत्या त्या. तरी पण मी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवल की कसं असतं कसं नाही येते. सोनू तिकडे गेले म्हणून मला व्हिडिओ थांबवायला लागला. उन्हात जाऊन बसले, चिंचा पाडत, तिथं चिंचाचं झाड आहे ते. तर असं. आणि प्रियंका ताईंचीच एक कमेंट होती की सोनूला लहान बाळं आवडतात आणि झाली ती मोठी होऊ देत दुसरं, असं भरपूर ती छान कमेंट होती. पण ना, सोनूला फक्त दुसऱ्याची मुलं आवडतात. मला जर झालं ना तर तिला ते नाही आवडणार, कारण ती माझ्यासाठी झोपायसाठी रडत असते या, किंवा तिला सगळ्या गोष्टी तिच्या दुसऱ्या संग शेअर करायच्या नसते त्या. तिचा सोडून दुसऱ्याचा लाड केलेला तिला पटत नाही आहे. आणि नाही आहे पटत, ही गोष्ट खरं आहे या. पहिलं म्हणते तिला लाडाचं असतं, सोनं तर आत्ती लाड आहे तिचा. मार पण तेवढा असतो, वरडा पण तेवढा असतो, पण अति लाड आहे तिचा. ही माशी माझ्या मागं का लागली काय माहिती. तर चला, मोहर सगळ्या डोक्यात पडायला लागला आहे माझा. असा होता क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग. अजून काही प्रश्न असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि अजून काही प्रश्न पडले असतील तर नक्की विचारा, पुढचा ब्लॉग लवकर बनवेल. आणि कोणाचे प्रश्न राहिले असेल तर सांगा मला की आमचे प्रश्न का घेतले नाहीत, कारण खालचे प्रश्नाकडे मी गेलीच नव्हती. जे वरती दिसले ना ते घेतले मी. तरी बऱ्यापैकी हेच कॉमन प्रश्न होते, त्यामुळं म्हटलं जाऊ देत, हेच प्रश्न घेते मी. तर कमेंट केले त्यासाठी खूप सारे धन्यवाद सगळ्यांचे. तर चला, बाय बाय.